बाता करो, बाता करो तो जोर से आवाज करो। हेलो। हाँ हेलो। हेलो नहीं करो, मुझे पूछो, आवाज करो तो मुझे बुलाओ, मुझे ऐसे आवाज कर, बुलाओ तो मुझे। हेलो ना मुझे आवाज देव जी, असं पाणी मंगूयासारखा करो। पानी दे। हाँ बोलो वैसा, पानी दे तो। हाँ करो तो ऐसा चालू, क्या भी करो वैसा। पानी दे तो कुत्ते पर क्या पानी देने की जरूरत। आज इसमें वीडियो दिखाने का उनको, ये दिखाने बड़े भैजान को वीडियो करने का है। अभी तक इतने देर रखे हैं पानी दिखाने में। और क्या भी बोलो तो पानी दे तो, दूसरा बोलो तो क्या भी पानी दे तो। दावला अब्दुल गनादा म्हणजे काय पोटात पाणी झालं होतं नाही का? पायाला सूज पण होते ना, पॅन्ट वर काय होते, पोटात पाणी झालं होतं। काय काय झालं होतं? म्हणजे पोट फुगलं होतं आणि ताप आली होती, तापामुळे बेशुद्ध झाले होते। होय की नाही? आता पोट कसं आहे? कमी कमी उठून बसा आता। कसं वाटतंय आता तुम्हाला? बरं वाटतं। चालून दाखवा बरं, या खाली दम बिम काय लागतोय? चला आता मस्त पैकी एक दोन फेऱ्या मारून दाखवा। पोट दाखवा, पोटातलं पाणी सगळं गेलंय नाही का? ठीक आहे, पायाची सूज दाखवा, सूज पण पूर्ण गेली। काय भाभी? भाभी जो पण अनुभव राहिला तो त्रासदायक राहिला, काय का नाही? त्यावेळेस काय तुमचा अनुभव होते? काय म्हणले होते इथले डॉक्टर वगैरे? इथले डॉक्टर म्हणले होते की गणेश गांधी म्हणले क्रिटिकल मध्ये न्या, क्रिटिकल मध्ये नेलं तर त्यांनी म्हणले ताबडतोब पैसे भरा, परंतु तुमच्या पेशंटची गॅरंटी देणार नाही। तर आम्ही निर्णय घेतला की आता सोलापूरला न्यायचं, सिव्हिलला। मग परत होमिओपॅथिकच्या गोळ्या चालू केल्या जातानाच, की तासाला गोळ्या चालू केल्या त्यांना, की ताप आली होती, तोंड उघडत नव्हते, ते बेशुद्ध होते। मग तरी पण असं तोंड उघडून त्यांच्या तोंडात गोळ्या टाकत होता। तिथनं नेलं त्यांना, तिथं नेल्यावर पण त्यांनी म्हणलं की तुमच्या पेशंटची गॅरंटी नाही देणार सकाळपर्यंत। का बरं गॅरंटी नाही देणार? म्हणलं ती जास्त झाले तुमच्या पेशंटला, पूर्ण शरीरामध्ये घाण पसरली तुमच्या पेशंटची, ती पेशंटची तुमची गॅरंटी नाही, लिव्हर खराब झालंय म्हणून असं म्हणले ते। मग नंतर आम्ही काय केलं, तुमच्या होमिओपॅथिकच्या गोळ्या चालू ठेवल्या, तिथं गेल्यानंतर पण तुमच्या गोळ्या चालू ठेवल्या, मग शुद्धीवर आले ते तुमच्या गोळ्याने। मग परत थोडं फरक पडलं, मग त्याने उठून बसायला फिरायला चालू केले, मग ते जेवण ते करायला चालू केले तुमच्या गोळ्याने। किती दिवसात फरक पडला सगळा? हा सगळा 2 दिवसात फरक पडला, म्हणजे रविवारपासून तर मंगळवारी सकाळी पट्ट 6 वाजेपर्यंत 6ला त्यांना फरक पडला पूर्ण। मंगळवारी सकाळी 6 वाजता ते डोळे उघडले, शुद्धीवर आले ते सकाळी। मग तिकडच्या डॉक्टरांना पण छान वाटलं असेल, आयसीयूच्या डॉक्टरांना? हा, ते म्हणले की तुमचे पेशंट शुद्धीवर आले आता, की मग तुम्ही काय करा की त्यांना जेवायला ते द्या, नारळाचं पाणी पाजायला चालू करा। मग ते बुधवारीपर्यंत हे केले, त्यांचं कोर्स केले। मग गुरुवारी त्यांनी म्हणलं की तुम्हाला डिस्चार्ज देणार आहे, तुमच्या पेशंटचं पूर्ण नॉर्मल आले रिपोर्ट, तुम्ही घेऊन जा। हा जो काय अनुभव आहे ते बाई खूप त्रासदायक झाला हा सगळा विषय, आहे का नाही? म्हणजे अगदी अकोला पासून ते सोलापूर सिव्हिल पर्यंत, आणि डॉक्टर गॅरंटी नाही म्हणल्यावर हे त्रास होतो ना भाभीला? काय डोक्यात नाही टेन्शन खूप घेतलं होतं, आमच्या घरचे तर सगळे टेन्शन घेतले होते की अचानक असं कसं काय झालं, याला ताप आली फक्त, की असं कसं सांगायला लागले डॉक्टर सगळे इथले। शुद्ध पण फरकले आणि पोटातही पाणी झालं, पोटात पण पाणी झाला आणि सगळं घाण पोटात पसरली त्यांच्या, म्हणून ते म्हणले की तुमच्या गॅरंटी नाही पेशंटची। आता ही होमिओपॅथिक ज्या काय गोळ्या घेताय तुम्ही, ह्याच्यावर तर लोकांचा विश्वास बसत नाही होते? नाही बसतो की, आमचा तर बसला ह्याच्यावर विश्वास। म्हणजे जिथे लोक गॅरंटी नाही सांगतात, जिथे जीवाचे हे नाही सांगतात, तिथे तुम्हाला वेगळा अनुभव आला? हा, वेगळा अनुभव आला। ज्याच्या पोटात पाणी झाले
आहे का नाही, डोळे पिवळे झाले हा. आणि गॅरंटीच नाही म्हणून सांगतात, अशा लोकांना आता काय सांगाल बाबा तुम्ही तुमच्या अनुभवातून? आमच्या अनुभवातून म्हणेल की आम्ही इथं दवाखाना आहे शिंदे डॉक्टरांचा, तिथं जावा, तिथं सल्ला घ्या तुम्ही. आमच्या पेशंटला बरं झाले तिथं, त्या गोळ्यापासून फरक पडलाय आम्हाला. म्हणजे निश्चित फरक पडला. खरंच फरक वाटतो तुम्हाला? काय फरक वाटतो भाई तुम्हाला चांगलं? तब्येती झाली, जेवण चांगलं झालं, जेवण चांगलं झालं, दम वगैरे लागतो नाही? एकदा परत एकदा चालून दाखवा. आता ताकद पण वाढली पाहिजे. पहिली एवढीच ताकद आहे का कमी आता? आजारी वाटतंय का कसं? दम बिम काय लागतं? पोट दाखवा परत एकदा. पोटाचा घेर पण कमी झाला ना भाऊ, आहे का नाही? पोट जी पहिलं एवढंच आहे का कमी आता भाऊ? नाही, कमी नाही. पायावरची सूज परत एकदा दाखवा. सूज कशी आता भाभी पायावरची? पायावरची सूज पूर्ण कमी आली, एकच पायावर सूज झाली, त्याच्या एका बाजूची पूर्ण हे झाली होती सूज. दोन्ही ट्रीटमेंट मिळून केल्यामुळे प्रत्येक शास्त्राचं वेगळं महत्व आहे, होय की नाही? म्हणजे मला वाटतं सोलापूर सिव्हिल आणि आपलं होमिओपॅथिक औषध दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने वेगळा अनुभव आला. तर जे सिरियस पेशंटनी पण होमिओपॅथिक औषध घ्यायला पाहिजे, काय म्हणतो बाबा? घ्यायला पाहिजे. जो सिरियस पेशंट आहे की होमिओपॅथिक आयुर्वेदिक करावं लागेल त्यांनी, लवकरात लवकर बरं होते. छान. त्याला लय पैसे लागतायत, खूप डॉक्टर पैसे घेतात असं काय वाटतंय का तुम्हाला? नाही, परवडतोय का दवाखाना? हा, परवडतो. काय भाई परवडतोय? जास्त पैसे घेतोय आम्ही का मापात घेतोय? मापात. सांगा तुमचं नाव. सय्यद अली अब्दुल गनी नदाब. कुठे राहतं तुमचं? महादेवनगर अकलूज. काय अनुभव तुमचा? अनुभव म्हणजे माझ्या 2 नंबरच्या भावाला डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली. त्याचं काय ते झोप आम्हाला काही माहित नव्हतं. नंतर हॉस्पिटलला नेल्यानंतर तिथं कळलं की त्याचं लिव्हर किडनी दोन्ही फेल आहेत म्हणून सांगितलं. परत मग आपण आपल्या अकलूज मधल्या 2 मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं, तर त्यांनी काय त्याला पेशंट धरला नाही. मग तिथं ऍडमिट करून घ्यायला सांगितले आणि मग त्यांनी नोच गॅरंटी दिली ती. आणि नो गॅरंटी मध्ये किडनी आणि लिव्हर फेल झाल्यामुळं पण आपण मग तरी सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केली, बघा तुमच्या परीनं. तर त्यांनी रोजचा आम्हाला तिथं एक 10,000 ते 20,000 खर्च सांगितला रोज, आणि त्यात नो गॅरंटी सांगितली. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तर तिथं सुद्धा आम्हाला हेच सांगण्यात आलं की नो गॅरंटी, संध्याकाळपर्यंत सुद्धा तो काय आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, तर तुम्ही त्या हिशोबाने तयारी राहावा करा. मग देव जाणे कसं काय आलं, तो माझी टोपीतली डोक्याची की बाबा माझे मित्र आहेत रवींद्र शिंदे सर, डॉक्टर मोर आमचे होमिओपॅथिकचे. तर मी एकदम लगेच त्यांना मी कॉल केला आणि सांगितलं की परिस्थिती अशी अशी आहे, त्यांचे प्रोसेस असतील त्यांना करू द्या, आपण फक्त मी औषध देतोय तुला हे, तर तू हे औषध त्यांच्या टायमिंगला मी जे टायमिंगला देतोय ते टायमिंगला 5 चालत जा. तर ते आम्ही ते रुटीन केलं. तर एक नो गॅरंटी दिलेल्या माणसाला मला एक 5 ते 6 दिवसात फरक जाणवला. काय जाणवलं? फरक जाणवला म्हणजे माझा भाऊ क्लिअर झाला. जो बेशुद्ध होता, म्हणजे कसलं त्याला आम्ही बोलतोय ते सुद्धा त्याला काही माहित नव्हतं. आम्ही त्याला बोलतोय काय करतोय, बाकीचे डॉक्टर सलाईन लावते, इंजेक्शन लावते, रक्त काढून घेते, सगळं ट्रीटमेंट चालू, त्याला ते सुद्धा जाणवत नव्हतं. डॉक्टरांनी नोच गॅरंटी दिली, आम्ही सुद्धा सोडून दिलं. पण नंतर ही जे होमिओपॅथिक औषध आपण त्याला चारायला लागलो, म्हणजे डोस द्यायला लागलो त्याची, तर एक 2 ते 3 दिवसात आम्हाला कव्हर झालं, त्याला होश आला. त्याला एकदम होश मध्ये येऊन त्यानं विचारायला मला इथं का आणलंय, काय झालं मला, काय नाही. ते सगळं म्हणजे हे अनुभव मला होमिओपॅथीमुळे रवींद्र शिंदे सरांमुळेच आले हे सगळं अनुभव. शेवटी मरण हे सगळ्याला आहेच, पण तरी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. जे ॲलोपॅथिकचं औषधाचं आयुर्वेदिक त्यांचं त्यांना करू द्या, पण तरी सुद्धा त्याच्याबरोबर तुम्ही थोडस डॉक्टर रवींद्र शिंदे सरांचं पण थोडस माहिती घेऊन, त्यांचं थोडस सल्ला घेऊन त्यांचं बी ट्रीटमेंट केलेली कधी बी चांगलंच आहे. माझ्या मुलीला, मोठी मुलगी आहे, तिला बी एकदा असंच न्यूमोनिया झालता. तर त्यावेळेस बी मला आपल्या अकलूजचे मोठं हॉस्पिटल एकदम, त्यांनी बी तसं सांगलेलं ऍडमिट करावं लागेल,
तर त्यावेळेस मी मला हे असंच चव्हाण डॉक्टर आहेत त्यांनीच सल्ला दिला की एकदा तू होमिओपॅथिकच्या यांना दाखव. तर माझं क्लासमेटच आहे एक देशमुख डॉक्टर म्हणून आहेत, त्यांचं बी होमिओपॅथिकचं आहे, पण रवींद्र शिंदेचं. तर त्यांनी बी त्यावेळेस मला त्यांच्यासह येऊन भेटून करून मी लगेच माझी मुलगी जी 2 ते 3 दिवस ऍडमिट करायला सांगितलेलं, माझी मुलगी मी 11 वाजता येऊन 3 ते 4 वाजता माझ्या हसत खेळत मुलीला मी घरी घेऊन गेलतो. आणि तिसऱ्या दिवशी मी दुसऱ्या डॉक्टरना दाखवलं तर तिला काही सुद्धा नव्हतं, निमोनिया नाही, काही नाही, नव्हतं, नॉर्मल सर्दी होती. हे माझे 2 ते 3 पहिला अनुभव आल्यामुळे मी भावाला इथं घेऊन आलो आणि हे माझा 3रा-4था अनुभव असेल. परत माझा भाऊ माझ्या वैयक्तिक माझ्या घरातले 2 ते 3 मेंबर व्यवस्थित झालेले आहेत. तर काही सुद्धा हरकत नाही, लोकांनी थोडस प्रयत्न करून बघावं. शेवटी देवाच्या हातात आहे जे काय असेल ते, पण प्रयत्न करण्यात काही हरकत नाही. छान वाटतंय. एकदम बेस्ट. खूप पैसे घेतो आपण. पैसे तर नाहीच मी, मला जिथं ज्यावेळेस मी मोठ्या डॉक्टरांनी पैसे सांगितले त्यावेळेस मी देवासारखे रवींद्र सरांकडेच येतो. जिथं माझं काम, मी आता ते सांगू शकत नाही, पण मी कधी कधी हक्कानं कधी सरांना फी सुद्धा दिलेली नाही. पण त्यांनी कधी मला अडवलं नाही की तुझ्याकडे फी नाही, मी ट्रीटमेंट करणार नाही, का नाही मला पैसे पाहिजे असं कधी त्यांनी सांगितलं नाही, काही नाही. मला त्यांनी न पैसे घेता मला गोळ्या दिलेल्या, औषध दिलेले आहेत. छान वाटतं. एकदम